डॉक्टर सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या अनुषंगानं आमची कला अकादमी या त्यांच्याच छोटेखानी पुस्तकाचं क्रमशः वाचन, हा आजचा 9वा आणि अंतिम भाग. दुसऱ्या दिवशी आकाशवाणीकडे गेले तर आबासाहेब तिथं उभे आणि चिंतोबुवा पण. आता बोलायची सोय नव्हती. बाकीचे कलाकार नाटकात नेहमी काम करणारे होते, मी तेवढी नवखी होते. घटकाभर गोंधळूनच गेले. पण पलीकडच्या खोलीच्या काचेतून डॉक्टर फाटकानी डोळे वटारीत मुकाट्यानं ऐकायचं म्हटल्यासरशी जीवाचा धडा करीत मी पण ठणकावून सांगितलं, पहाच आता, बघूया. आणि मीच लिहिलेल्या नाटकाचे कागद हातात घेतले. डॉक्टर फाटक तिथं कार्यक्रमाचे प्रमुख अधिकारी, सल्लागार मंडळावर मीही असल्याकारणानं परिचयातले. तेव्हा म्हटलं हे आव्हान स्वीकारलंच पाहिजे. केला विचार, निवडली एक भूमिका, दिलंच सगळं दणकून ठोकून. काय होईल ते होऊ दे म्हटलं. मग बापरे बापरे, मी अभिनयासकट माझं बोलणं असं केलेलं की पलीकडून बहुत अच्छा असा खुशीचा आवाज आला. डॉक्टर फाटकानी आमच्या तिथं येऊन सांगितलं, उद्या रेकॉर्डिंग, याच वेळी यायचं सर्वांनी. उद्याचं उद्या असं म्हणत मी तिथून बाहेर पडले तर आबासाहेब माझ्या पाठोपाठ धावत येत म्हणाले, हे पहा, मुंबईला जाऊ नका, मतदानाचं सांगू नका, वेळेवर यायचं. मी वाट पाहीन. तशी बराय बराय करीत मी तिथून काढता पाय घेतला, सरळ घरी निघून आले. पण खरं सांगायचं म्हणजे त्या दिवशी मला झोपच येईना. एक सारखं मनात एकच एक घोकणं की कसं होईल. लोक हसली, मग त्यापेक्षा जावं पळून मुंबईला, द्यावं ठोकून मतदानाचं कारण. पण कुठलं आलंय. सकाळी उजाडताच आबासाहेब मुजुमदार आपलं उपरणं सावरीत आले की घरी. लक्षात आहे ना असं विचारित. इकडे तोवर अण्णा गावाहून घरी आलेले आणि आबासाहेबांकडून सगळं कळल्यासरशी त्यांनी मला पण बजावून टाकलेलं. मोठ्या माणसाचा ऐकतचा, उगाच जमू नये कुणाला, आपला हे का चालवत. काय माणसानं कसं नम्र असावं. आणि बाई मग जी माझी तारांबळ उडून गेली की काही विचारू नका. आबासाहेब मला घेऊन जाण्यासाठीच आलेले ना, परत जायलाच तयार नाहीत तर. मग स्वयंपाक, ऐपाक, कॉफी, न्याहारी सगळं एवढ्या भराभर झालं आईच्या हाताखाली वावरत की पार 1:30च्या ठोक्याला आम्ही जेवून बाहेर पाऊल टाकलंही. त्यावेळी आबासाहेबांनी बोलावलेला टांगा दाराशी उभा होता आणि ते स्वतः मला टांग्यात बसायला लावीत, अण्णांना ज्यांना आणून सोडतो असं म्हणत होते ना. ध्यानीमनी नसताना एखादं अप्रूप आपल्या मनानं दाराशी येऊन ठाकलं म्हणजे भूल भुलावण इतकी होते की काय करून काय नको यातलं गणित मेलं सुचतच नाही. त्या दिवशी प्रतिमा आणि प्रतिभा या कार्यक्रमासाठी तुमची मुलाखत घ्यायची आहे म्हणून अरुण काकतकर माझ्याकडे आले. तेव्हा तर माझी तिरपीट उडून गेली. दूरदर्शनकडील निर्माता असलेला हा माणूस कलागुणी, त्याला पाहिलं मात्र आणि ह्या माणसाचं नाव दूरदर्शनवर झळकल्याची खात्री झाली. तशी मी विचारलं, कशासाठी ही कल्पना काकतकर. तुमच्या कार्याचा परिचय प्रेक्षकांना करून द्यावा म्हणतोय. हो, पण मुलाखत घेणार कोण. तुमच्या नजरेसमोर आहे का खास कोणी. छे, मी कशाला असला विचार केलाय. बर, मग मी नाव सांगू. अलबत, माझा मित्र आहे सुधीर गाडगे. हा, म्हणजे ते पत्रकार आहेत ते. हो, फार चांगला आहे, छान घेतो मुलाखती. पाहिलंय मी त्यांना पडद्यावर आणि प्रत्यक्षातही. बरं, मग ठीक आहे, पण हे चित्रीकरण केव्हा करायचंय. तुम्हाला केव्हा वेळ आहे, तुमची सवड महत्वाची. बघूया मग, कळवते. वाट पाहतोय मी. हो, टाकीन पत्र, नाहीतर करीन फोन. बर, येऊ मग. या. काकतकर निघून गेले आणि माझ्या मनातलं विचारचक्र वेगानं फिरायला लागलं.
तोंडाला पावडर नाही तर रंग फासून दूरदर्शनसाठी चित्रीकरण करावं लागतं या कल्पनेनं दिल्लीला बोलावलं होतं तरी मी न गेलेली. सुहासिनी मुळगावकरनी मुंबईला आग्रहानं या म्हटलं होतं तरी मी न गेलेली. मग आता हे चित्रीकरण करताना किती रंगरंगोटी करावी लागेल. कल्पनेत न बसणारं घडून गेलं की उभं वारं सुटतं म्हणतात, तशातली माझी गत झाली. मागे एकदा कोल्हापूरला अशाच एका दिव्यातून मला जावं लागलेलं. ग्रामलक्ष्मी म्हणून मीच पटकथा लिहिलेल्या एका लघुपटाचं चित्रण केलं जात होतं. त्यावेळी श्री माधवराव शिंदे हा लघुपट तयार करीत होते. सवड होती तर सहज बघायला म्हणून गेलो. तशी त्यांनी मला सांगितलं, थोडी रंगीत साडी नेसून याल का उद्याला, फोटो घ्यायचेत कलाकारांबरोबर. तशी मी येईन म्हटलं आणि खरंच दुसऱ्या दिवशी रंगीत जरीच्या काठपदराची साडी नेसून गेले. पाहतोय तर काय सेट मांडलेला. बाबा घाटगे मला घेऊन आलेले आणि माधवराव शिंदे चला असं म्हणीत ते सेटवर घेऊन निघालेले. बापरे, हा काय प्रकार. गेले हडबडून. म्हणताना बाबा घाटगेंनी सांगितलं, एक शॉट हवाय, तुम्ही सभेत भाषण करताय ना असा. आणखी प्रेक्षक. मी दुसरा प्रश्न केला, तो शॉट नंतर घेऊया. हो असं कसं. सिनेमात असंच असतं, मिळतील ते शॉट घ्यायचे मग संपादन जातं जुळून. खरंच. माधवराव, बाबा काय म्हणतायत. बरोबर आहे, तुम्ही चला, टेबलाशी उभ्या राहून बोला. खेड्यातल्या बायका समोर आहेत हे ध्यानात घेऊन बोलायचं ग्रामविकासाबद्दल. आमदाराला काही अवघड नाही. माधवराव खुलासा करताना हसले आणि मला त्यांनी तिथल्या उभ्या केलेल्या सभागृह वजा एका दालनात टेबलापाशी उभा केलं. धिटाईनं वळणं भाग पडलं. चित्रीकरण झोकात झालं आणि एका नव्या युगात प्रवेश केल्याचा भास झाला. भला मोठा कॅमेरा समोर, अवतीभोवती प्रखर दिव्यांचा झगमगाट, लाईट ऑन लाईट ऑफचे आवाज, एकदम सगळं नवीन. गेले भांबावून, पण रंगरंगोटी न केल्यामुळं काहीच वाटलं नाही जगावेगळं, तर गेलं जमून. काकतकर दूरदर्शनसाठी मुलाखतीची योजना मांडायला आले त्यावेळी मला हे सारं सारं आठवलं आणि बघूया कसं कसं जमतंय म्हणून ते निघून गेल्यावर मी सुटकेचा श्वास सोडला. होता होता काकतकर, कॅमेरामन, साऊंड रेकॉर्डिस्ट, विजेच्या दिव्यांचे सोपस्कार असं काय काय घेऊन आले. बरोबर सुधीर गाडगे. रंगीत साडी घाला अक्का, काकतकरांनी फरमान सोडलं. मुकाट्यानं मला ऐकावंच लागलं. आम्ही या चित्रीकरणासाठी गेलो शेती महाविद्यालयातील कुलगुरूंच्या निवासस्थानी. मोकळ्या मनानं काही प्रश्नोत्तरं झाली. चित्रीकरण छान झाल्याची पाहणाऱ्यांनी शिफारस केली. तिथल्या तिथं काकतकरांनी चित्रित झालेला भाग दाखवला आणि काय गंमत, एकदम दिलखुलास झालेली प्रश्नोत्तरं. पुढं मग 4-2 बैठकीत उरला भाग चित्रित केला गेला आणि अगदी शेवटच्या चित्रीकरणासाठी म्हणून आम्ही आमच्या घरी येऊन माझ्या नित्याच्या बैठकीच्या खोलीत आलो. तर त्यावेळी अचानक वसंतदादा घरी आलेले. बापरे, मग आता पडलं कोडं. पण वसंतदादा मुख्यमंत्री आहेत तर त्यांच्यासह घेऊया उरला भाग. कुणीतरी कुजबुजलं. काकतकर म्हणाले, एकदम सुंदर आहे ही कल्पना. तेवढ्यात दादांनी चौकशी केली, नव्हे हे काय चाललंय. काकतकरांनी थोडक्यात सगळं सांगून टाकलं आणि खुलासा केला. दादा आमचे काका, नेहमीप्रमाणे जेवायला घरी आलेले, पण काय गंमत झाली म्हणावी. काकतकर यांनी अक्कांशी थोडं बोला म्हटल्यासरशी ते बसले की माझ्यासमोर येऊन. लोकसाहित्य समितीच्या प्रकाशनाविषयी त्यांनी विचारलं पुष्कळचं आणि गेले की एकदम ते बोलून, चालू देत, तुमचं हे काम जोरात चालू देत. आम्हाला या कामाचा अभिमान आहे. अपुरूप आहे. महाराष्ट्र शासन तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. त्या सरशी टीव्हीसाठीची मुलाखत इथंच संपली आणि काकतकरांसह टीव्हीच्या सगळ्या युनिटनं दादांबरोबर मनसोक्त गप्पा गोष्टी करीत चहाचा कप तोंडाला लावला. डॉक्टर सरोजिनी बाबर